नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी एक छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती कुकरमध्ये सुकीच भाजून घेते आणि थंड झाल्यावर धुवून घेते. त्यात एक छोटा वाटी साबुदाणा भिजत घातलेला कुकरमध्ये घेऊन शिजून घेते डाळीबरोबर. डाळ शिजून घेतलेली आहे भांड्यात काढून घेते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. ओलं खोबरं घालते, छोटे तुकडे केलेले. गूळ घालते बारीक चिरलेला आणि डाळीमध्ये गूळ मिक्स करून घेते. किंचित मीठ घालते. गूळ मिक्स झालेले आहे. इथे खोबऱ्याचं दूध काढून ठेवलेले ते घालते. मिक्स करून घेते. वेलचीची पावडर घालते. उकळी काढून घेते. मुगाच्या डाळीचं कण तयार आहे. इथे सुरण घेतलेलं आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याची अगोदर कापं काढून घेते. अशा प्रकारे कापं कापून घेते. सुरणाचे कापं कापून घेतले. इथे छोटे तुकडे करून घेतलेत आणि इथे लांब पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. कोकम टाकते. कुकरमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात बारीक चिरलेला आलं लसूण परतून घेते. बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा लालसर झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक कापून ठेवलेला. मिक्स करून घेते. हिंग घालते आणि बारीक तुकडे करून ठेवलेलं सुरण घालते आणि तेलावर 3-4 मिनिटं परतून घेते. थोडीशी हळद आणि लाल मसाला घालते. सगळं मिक्स करून घेते. इथे चणे भिजून कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत, ते घालते आणि परतून घेते. 2 वाटी कांदा खोबऱ्याचं भाजून घेतलेलं वाटप घालते. एक कोकम घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. पाणी घालते थोडंसं. कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 शिट्टी काढून घेते. कुकरला 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहे. कुकर थंड झालेलं आहे. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. सुरणाचे चणे घालून भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. ते पालक घेतलेला आहे बारीक कापून घेतलेला. तो तेलावरती परतून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. पालकची भाजी तयार आहे. इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तर थोडंसं मीठ घालते आणि लांब पातळ कापून घेतलेलं सुरण झाकण लावून तेलावर परतून घेते. थोडीशी हळद घालते. सुरण भाजून झालेलं आहे, छान कुरकुरीत झालेलं आहे. आता काढून घेते. इथे भांड्यात कांदा आणि हिरवी मिरची घालते बारीक चिरलेली. ओलं खोबरं घालते. लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि भाजून घेतलेलं सुरण घालते. कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. सुरणाचं किसमूर तयार आहे. इथे भांड्यात लाल तिखट, हिंग, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लिंबाचा रस, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि सुरणाच्या कापांना लावून घेते. सुरणाच्या कापांना व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. इथे तांदळाचं पीठ आणि रवा, थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करून घेते आणि मसाला लावून ठेवलेल्या सुरणाच्या कापांना पीठ लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. तर सुरणाची कापं फ्राय करायला ठेवते झाकण लावून. आता दुसऱ्या बाजूने पुन्हा झाकण लावून सुरणाची कापं फ्राय करायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून सुरणाची कापं शिजून घेतलेली आहेत. सुरणाची कापं तयार आहेत. कढईत तूप घेतलेले आहे. त्यात राई आणि जिरं घालते फोडणीला.
थोडंसं हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता घालते आणि परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते. पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते. डाळ घोटून घेते, वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.